कोकण पदवीधरसाठी मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। तर 26 जूनला मतदान होणार आहे, तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। कोकण पदवीधरसाठी मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सध्या महायुतीमध्ये आहे। यांची जी उमेदवारी आहे ती मनसेकडून जाहीर करण्यात आलेली आहे की ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत, याबद्दल काय अपडेट्स आहेत? नक्कीच महाराष्ट्र विधान परिषदेचे कोकण विभागीय मतदारसंघातील मतदान जे आहे ते 26 जूनला होणार आहे। आणि यामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पदवीधर संघासाठी आपण पाहतोय की अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। एकूणच सध्या आपण पाहिलं तर ते मनसेकडून असतील का महायुतीकडून असतील असाही प्रश्न उपस्थित होतोय, कारण सध्या त्या ठिकाणी पाहिलं तर कोकण पदवीधरासाठी तिथले उमेदवार जर आपण पाहिलं तर डावखरे आहेत आणि त्यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे मात्र त्या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे ते मनसेकडून असतील का महायुतीकडून असतील असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। पण 26 जूनला आपण पाहिलं तर याच्यासाठी आपण मतदान होणार आहे आणि याचा निकाल जो आहे, मतमोजणी जी आहे ती 1 जुलैला होणार आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की मनसेकडून अधिकृत माहिती जी आहे ती याबाबत मनसेच्या ट्विटर हँडलवरती देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये असं देखील सांगण्यात आलेलं आहे की राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही उमेदवारी जी आहे ती अभिजित पानसे यांना जाहीर करण्यात आलेली आहे। नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।